पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव आपली बातमी। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न। आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले। मिरज लक्ष्मी मार्केट महाराणा प्रतापसिंह चौक या ठिकाणी प्रचार व जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे। मिरजेतील आजी माजी नगरसेवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी अशा सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर, सभापती, नगरसेवक आदींनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। जयश्रीताई पाटील यांनी दिवंगत मदन भाऊ पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मैदानात उतरून विशाल पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे। विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी माजी महापौर सुरेश बापू आवटी यांनी जनतेच्या मनातील उमेदवार विशाल पाटील असल्याने मिरज पॅटर्न काय असतो हा 7 जून रोजी दाखवण्याचा इशारा यावेळी भाजपा खासदार संजय काका पाटील यांना दिला आहे। गेल्या 10 वर्षात खासदार संजय काका पाटील यांनी मिरजेच्या विकासासाठी काय केलं, कोणती विकास कामे केली याचा लेखाजोखा समोरासमोर व्यासपीठावर एकत्र येऊन द्यावा। आम्ही ही निवडणूक जनतेने हाती घेतली असल्याने आम्ही जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे सुरेश बापू आवटी म्हणाले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी संपूर्ण समाज विशाल पाटीलशी ठामपणे उभे असल्याची खात्री देऊन दिवंगत माजी महापौर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने महापौर पदासाठी मदन भाऊ यांनी मदत केली असल्याने विशाल पाटील यांना निवडून आणण्याची शपथ घेतली असल्याचे सांगितले। काँग्रेस पक्षाने एका युवा नेतृत्वाला वसंतदादा यांच्या घराण्याला डावलल्याने काही दुकानदारी चालवणाऱ्या राजकारण्यांमुळे बंडखोरी करावी लागली, याचा नक्कीच आम्ही बदला घेऊ असे माजी महापौर विजयराव धुळबुळे कार्यालय उद्घाटन प्रसंगी माजी महापौर सुरेश बापू आवटे, किशोर जामदार, विजयराव धुळबुळे, संजय बापू मेंढे, आयशभाई नायकवडी, मैनुद्दीन बागवान, संदीप आवटे, निरंजन आवटे, उद्योग सीआर सांगलीकर, धनराज सातपुते, शकील गोदड, माजी नगरसेविका नरगिस सय्यद, नीता चव्हाण, डॉक्टर प्रताप भोसले आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोणी, मिरज। आणि म्हणून सुद्धा आम्ही सत्तेत असताना, भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेत असताना या शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेचा, नागरिकांचा कल बघितला आणि जनता ज्या बाजूने असेल त्या बाजूने उभारणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। कारण आम्ही वार्डाची इलेक्शन करत असताना आमचं पक्ष चिन्ह नसतंय, त्यावेळेला आमचे नेते आणि आमचा पक्ष असतो ते आमच्या समोरची जनता, आमची जनता ठरवते, त्याच्यावरच आम्ही त्या वार्डात निवडून येत असतोय। जनतेने ठरवलं की बाबा या नगरसेवकांना घरात बसवायचं तर ती जनता ठरवते, जनतेने ठरवलं या नगरसेवकांना निवडून आणायचं तर ती जनता ठरवते। कुठलाही नेता इथं आला आणि आम्हाला पाण्याचा प्रयत्न करतो म्हटला तर त्याच्या बाप चर्माला जाणार नाही, मी हे सांगतो। जनतेने ठरवलं पाहिजे आम्हाला पाडायचं आणि जनतेने ठरवलं पाहिजे आम्हाला निवडून आणायचं। काय नेते मंडळींनी काल या मिरज शहरामध्ये बैठका घेतल्या, त्या नेते मंडळाला माझं ओपन चॅलेंज आहे की मिरज किसान चौकामध्ये जाहीर सभा घ्या, एका स्टेजवर तुम्ही बी या आणि आम्ही बी या, आम्ही आमची बाजू मांडतो, तुम्ही तुमची बाजू मांडा आणि त्यावेळेला जनतेचा कौल विचारा आणि जनते सांगेल त्या पद्धतीने तुम्ही बी वागा आणि आम्ही बी वागतो। आणि ह्याच्या पुढच्या काळात विशाल दादांचं जे चिन्ह आहे, यापूर्वी आपण सगळ्यांनी हातावर प्रेम केला, वसंतदादा घरावर प्रेम केला, कैलासवासी मदनभाऊ पाटलांच्यावर प्रेम केला, कैलासवासी विष्णूवर प्रेम केला, कैलासवासी बापूंच्यावर प्रेम केला। त्यावेळेला प्रेम करत असताना त्यावेळेला हात चिन्ह होतं, दुर्दैवाने आपल्याला हात चिन्ह मिळालं नाही, आपल्याला लिफाफा मिळालाय आणि लिफाफा मिळाला हे चिन्ह प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये बुजवायचं काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांचं आहे। आपल्याकडे दिवस कमी आहेत झालेले आहे, वहिनी या ठिकाणी आलेले, उद्यापासून सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, माजी नगरसेवक असतील, त्यांनी बूथ वाईज आपापल्या भागात प्रचार करून
त्या 1 नंबर मशीन समोर लिफाफा असेल, त्या लिफाफासमोर बटन दाबून विशाल दादांना या सांगली लोकसभा मतदारसंघातून देशामध्ये वसंतदादाच्या घराण्यानं इतिहास घडवला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं हे देशामध्ये रेकॉर्ड व्हायला पाहिजे आणि विशाल दादांना तुम्ही निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक जरी तुम्हाला तुमच्या मापाला आलं, वाटणीला आलं तर तुम्ही पुरणार नाही. त्यामुळे आमच्याकडची भूतं सांभाळून नावं काढायची, नाहीतर भविष्य काळामध्ये तुम्हाला मिरज पॅटर्न काय ते दाखवलं जाईल. 6 नंबरच्या लोकांचं बसवून आम्ही ठरलेलं की यावेळी काम करायचं म्हणजे विशालदादांचं. कारण युवा असू दे, ज्येष्ठ असू दे, सगळ्यांचं एकच नाव विशालदादा. यावेळी खासदार होणार आणि त्यांना पाठवणार कोण? आपण संस्थेत सगळेजण. त्यामुळे यावेळी सगळेजण मतदान करण्यासाठी आपण मतदानाच्या दिवशी जावे आणि विशालदादांना आपलं बहुमत देऊन त्यांना विजय करावे, हे एवढं शब्द सांगते. भारतीय जनता पार्टीनं गेले 10 वर्ष रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा जबाबदार व्यक्ती आहे आणि माझं जे कार्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे. परंतु 10 वर्ष झाले या खासदारांनी आमच्याकडे बघितलं नाही. दीनदुबळ्या समाजावरती 10 वर्ष संजय काका पाटलांनी अन्याय केलेला आहे. जो मागासवर्गीय फंड येतोय तो मागासवर्गीय मध्ये खर्चित पडली नाहीये. तो फंड परत केलेला आहे. म्हणून आज आम्ही जसं विशालदादा पाटलांनी काँग्रेस पक्षातनं बंड केला, मी तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातून मी बंड पुकारलेला आहे. मला रामदास आठवले साहेबांनी काढून टाकलं तर चालेल, परंतु विशालदादाची साथ सोडणार नाही. कारण रिपब्लिकन पक्षाने 2 जागा मागितल्या होत्या देशामध्ये. दोन जागा मागितल्या होत्या देशामध्ये. एक मागितलं होतं शिर्डी मतदारसंघ आणि दुसरं मागितलं होतं सोलापूर जिल्हा मतदारसंघ. तर माझ्या पक्षाला मान्यता मिळाली असती, माझ्या पक्षाला चिन्ह मिळालं असतं. अरे किती वर्ष आम्ही तुमचं गुलाम म्हणून राहणार आहे. आता गुलाम म्हणून नाही, माणूस म्हणून जगणार आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला महामंत्र दिलेला आहे. म्हणून मी विशालदादा पाटलांची ठामपणे मी आणि माझा समाज या ठिकाणी शपथ घेतलेला आहे की येणाऱ्या या लोकसभेला विशालदादांच्या बंद पाकिटासमोर बटन दाबून त्यांना विजय करणार आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला आमचे वहिनी साहेब आहेत. वहिनी साहेबांचा उपकार माझ्या कुटुंबावर आहे. विवेकाप्पा कांबळेंना महापौर करण्यासाठी मदनभाऊ पाटलांचा सिंहाचा वाटा होता, किशोरदादांचा वाटा होता, विजयराव धुळवळांचा दादा होता आणि आयासभाई नायकवाडांचा सुद्धा वाटा होता. सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे, ऑफिसमध्ये गर्दी करून आपले प्रश्न मिटणार नाहीये. गल्ली गल्ली जाऊन, घरोघरी जाऊन बंद पाकिट पोचवायचं आहे आणि त्या ठिकाणी आपापलं मतदान त्या बूथवरती किती टक्के तुम्ही करून घेताय ही बघून घ्यायचा. एवढे आपल्यालाही चॅलेंज स्वीकारतो आणि मान्यवर भरपूर बोलणार आहेत. मला बोल. सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार आमचे धाडसी नेते विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले वहिनी, अपक्ष का लढवायला लागली हे आपल्याला सांगायची गरज नाही. गेले महिनाभर काय डावपेच टाकून आमचं तिकीट कापलं. गेल्या खेपेला सुद्धा स्वाभिमान संघटनेकडनं उभारण्याची बळजबरी विशाल पाटलांच्यावर केली होती आणि त्यावेळेला काही आमची तयारी नसताना आपण 3.5 लाख मतं घेतलेले. आता आपण सगळेजण आहोत, सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी, सर्व पक्षाचे आजी माजी नगरसेवक हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. गेल्या खेपेला मिरज विधानसभेमध्ये जे मतैक्य विरोधी पक्षाला मिळालं होतं हे विरोधी पक्षाचं मतैक्य हे विशाल पाटलाला मिळणार आहे याची गॅरंटी मी देतो. पक्षाचे नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. कारण विशाल पाटलांचा जो अन्याय झाला तो फक्त काँग्रेसवर झाला नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर एका स्वाभिमानी तरुणाचा अपमान झालेला आहे. यासाठी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आपण सर्वांनी एकमुखी आपल्या वार्डामध्ये, आपल्या भागामध्ये लिफाफा या चित्राचा प्रचार करावा. कारण लिफाफा हे अत्यंत नवीन चिन्ह आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, आपण स्वतः जसं वार्डामध्ये फिरतो
त्या पद्धतीला लिफाफा घेऊन प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. वेळ कमी आहे, मार्केटला ऑफिस काढल्यामुळे ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तो लिफाफा पोहोचला पाहिजे आणि विशाल पाटलांच्या विजयाला हातभार लावला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मिरजेचे आणखी एक नेते माजी महापौर विजयरावजी धुळबुळ आपलं मनोगत व्यक्त करते. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्या आमच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी पाटील, काँग्रेस घराणं असू दे, आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षी सुद्धा 5 वर्षापूर्वी असाच तिकिटाचा शेवटपर्यंत घोळ घातला होता. हे षडयंत्र ह्या वर्षी सुद्धा या लोकसभेला खेळलं गेलेलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काल मेळाव्यामध्ये आले असताना त्यांनी सुद्धा आज कबूल केलेलं आहे. आपण सर्वांनी पेपरमध्ये वाचलं असेल का? तर या ठिकाणी काँग्रेस नामशेष करायची, वसंतदादांचं या घराण्याचं नाव पुसायचं, त्यांना राजकारणातून बाद करायचं, तिच्या मागं फार मोठं षडयंत्र राज्य लेवलवरचं आहे आणि ते कोण खेळतंय काय करतंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पाटील एक युवक या ठिकाणी लोकसभेला आपला प्रचार चालू केला होता. त्यांना वरिष्ठ लेवलवरून सांगितलं गेलं होतं की तुम्ही प्रचार चालू करा, तुमचं तिकीट फिक्स आहे. त्या ठिकाणी वहिनी सुद्धा या ठिकाणी साक्षीला होत्या. दुर्दैवानं अनेक प्रयत्न करून शेवटपर्यंत पराकाष्ठा करून या ठिकाणी त्यांना चक्रव्यूहात अडकवलं गेलं आणि त्यांचं तिकीट कापलं गेलं.